श्रीराम. आपल्या सर्वांच्या हृदयस्थ वसणाऱ्या आत्मारामास साष्टांग प्रणिपात करून गोस्वामी तुलसीदास रचित श्री रामचरित मानस या ग्रंथातील जो 6ठ सोपान लंकाकांड याचं आपण चिंतन करत आहोत. सज्जनहो, हे आपलं आजचं कथा चिंतन क्रमांक 981. आपण गेल्या चिंतन प्रवाहामध्ये प्रभू रामचंद्रांच्या या सेतूची सुदृढता अभ्यासत होतो. केवळ भौतिकदृष्ट्याच हा सेतू सुदृढ नव्हता, तर यामध्ये अनेक सामान्य जीवांचे देखील भावविश्वाचं आपल्याला असलेलं एक सुंदर दर्शन आपल्याला कालच्या कथाचिंतनामध्ये दिसलं. प्रभू रामचंद्रांच्या या कार्यामध्ये हातभार लावणारी ती खारुताई असो किंवा प्रभू रामचंद्रांनी आपल्या स्वतःच्या हाताने सोडलेला दगड असो, या अत्यंत रम्य अशा या सेतुबंधनाच्या कथा आहेत. प्रभू रामचंद्र सेतूची निर्मिती झालेली पाहून अत्यंत आनंदित झालेत आणि मग समस्त सेनेच्या समवेत सेतूवरती प्रवेश करताना लक्ष्मणाच्या बरोबर सेतूच्या तटावरून प्रभू रामचंद्र भवसागर रूपी असलेल्या या समुद्राचं अवलोकन करतायत. प्रभू रामचंद्र समुद्राकडे पाहतायत आणि या सेतूवरून प्रभू रामचंद्र समुद्र पार करून जाणार या भावनेतून या समुद्रामध्ये असलेले अनंत जलचर या पाण्याच्या पृष्ठभागावरती येत आहेत प्रभू रामचंद्रांच्या दर्शनासाठी. त्यामध्ये असलेले चित्र विचित्र प्राणी, त्यांची ही भयानकता, परंतु सर्वजण प्रभू रामचंद्रांच्या दर्शनाने जणू काही आपल्यामध्ये असलेली ही क्रूरता विसरून गेलेले आहेत. त्यांची एवढी प्रचंड गर्दी झाली आहे की गोस्वामीजी म्हणतात की समोरील समुद्राचं पाणी देखील दिसेनासं झालंय. अनेकदा त्यांना मागं हटवूनही या सर्वांना प्रभू रामचंद्रांच्या दर्शनाची विलक्षण अभिलाषा आहे. अशा रीतीने प्रभू रामचंद्रांच्या दर्शनातून त्यांच्या अंतरंगातले हे दुरीत निघून जात आहे. वानर देखील निर्भयतेने त्यांच्या शरीरावरून एक असलेला हा दुसरा वैकल्पिक असा सेतू समजून लंकेच्या दिशेने निघालेले. सेतूवरती झालेली गर्दी जाणून अनेक वानर आकाश मार्गाने देखील निघालेले आहेत. आणि अशा रीतीने प्रभू रामचंद्र लक्ष्मण समस्त या वानर आणि अस्वल दळाला घेऊन लंकेच्या दिशेने कूच करतात. इथून पुढील कथाभाग गोस्वामीजी आजच्या चौपायांमध्ये गाऊ लागतात. अस कौतुक बिलो की द्वौ भाई, बिहसी चले कृपाल रघुराई, सेन सहित उतरे रघुबीरा, कही न जाई कपि जूथप भीरा, सिंधु पार प्रभु डेरा कीन्हा, सकल कपिन्ह कहूँ आय सुदीन्हा, खाऊ जाई फल मूल सुहाए, सुनत भालु कपि जह तह धाये, सब तरु फरे राम हित लागी, ऋतु अरु कुरीतु काल गति त्यागी, खाही मधुर फल बिटप हलावही, लंकासन मुख शिखर चलावही, जह कहूँ फिरत निसाचर पावही, घेरी सकल बहु नाच नचावही, दसन निकाटी नासी का काना, कही प्रभु सुजसु देहि तब जाना, जिन्ह कर नासा कान निपाता,
तिन्ह राव नहीं कहीं सब बाता, सुनत श्रवण बारिधि बंधाना, दस मुख बोली उठा अकुलाना। बांध्यो बन निधि नीर निधि, जलधि सिंधु बारी, सत्य तोय निधि कंपती, उदधि पयोधि नदी सियावर। रामचंद्र प्रिय हो। प्रभू रामचंद्र आणि लक्ष्मण समस्त या सेनेच्या समवेत सेतूवरती आता लंकेच्या दिशेने कूच करण्यासाठी म्हणून उतरलेले आहेत. प्रभू रामचंद्रांच्या दर्शनासाठी अत्यंत लालायित असलेले हे जलचर या पाण्याच्या पृष्ठभागावरती येत आहेत. आपल्या अंतरंगामध्ये असलेलं हे एक विषारी भावनेचं तिलांजली देत या प्रभू रामचंद्रांच्या दर्शनाने त्यांना देखील जणू काही प्रेम समाधी लागलेली आहे. प्रभू रामचंद्रांचे वानर या जलचरांच्या शरीरावरून त्यांना देखील एक सेतू समजून लंकेच्या दिशेने चाललेले आहेत. काही वानर हे आकाश मार्गाने उडतायत. अशा रीतीने हा एक उत्साह या समस्त वानर दळामध्ये संचारलेला आहे. आणि हे सगळं पाहून गोस्वामीजी म्हणतात, अस कौतुक बिलो की द्वौ भाई, बिहसी चले कृपाल रघुराई. सज्जनो, आपण बघतो की एखाद्या कार्याचं यश, या कार्यामध्ये आपण ज्या उत्साहाने सहभागी होतो ना, त्यावरतीच बऱ्याचदा अवलंबून असतं. आपण एखादा सामना बघतो की जेव्हा खेळाडू मैदानामध्ये उतरत असतात, त्यांची देहबोली बऱ्याचदा त्या सामन्याचा निकाल आपल्याला सामना सुरू होण्याच्या आधीच सांगत असते. प्रभू रामचंद्रांचं हे वानर दळ ज्या उत्साहाने लंकेच्या दिशेने निघालेलं आहे, ज्यांच्यामध्ये भीतीचा लवलेश नाही. कदाचित यापैकी अनेक वानरांना या लढाईमध्ये मृत्यूला सामोरं जावं लागणार आहे, परंतु प्रभू रामचंद्रांच्या कार्यामध्ये मृत्यूची देखील भीती या वानरांना नाही. बघा, उत्साह आणि उत्सव हे दोन शब्द किती जवळून जातात ना. प्रत्येक उत्सव हा विशेषत्वाने उत्साह या भावनेमधून साजरा करायचा असतो. जिथं उत्साह आहे तिथं केलेलं प्रत्येक कर्म देखील एक सण होऊन जातो, एक उत्सव होऊन जातो. प्रभू रामचंद्रांचं हे युद्ध या लंका कांडामध्ये या वानरांनी या राक्षसांशी केलेला हा प्रचंड संघर्ष हे देखील या एका उत्सवापेक्षा कमी नाही. ज्या उत्सवाच्या आधाराने राक्षसांना परमगती प्राप्त होणार, ज्या उत्सवाच्या आधाराने या वानर दळाला प्रभू रामचंद्रांची सेवा करता येणार, असे हे समस्त वानर दळ ज्या आनंदामध्ये लंकेच्या दिशेने निघालेले ते कौतुक पाहून प्रभू रामचंद्र आणि लक्ष्मण अत्यंत आनंदित झालेले आहेत. आणि स्मित हास्य करत हे दोघेही बंधू या सेतूवरून लंकेच्या दिशेने निघाले. आणि किती वेळामध्ये लंकेत पोहोचलेत? सेन सहित उतरे रघुबीरा. गोस्वामीजींनी एक चौपाई देखील पूर्ण केलेली नाही. एका चौपाईचं सत्कोर चरण, यामध्ये प्रभू रामचंद्र एवढा प्रचंड मोठा सेतू पार करून लंकेमध्ये पोहोचले देखील आहेत. सज्जनो, बघा, काळ हा सापेक्ष असतो. याचं जणू काही आपल्याला इथं निदर्शक गोस्वामीजींच्या चौपाईमधून कळतंय. आपण सर्वजण प्रवास करत असतो. त्या प्रवासामध्ये जर आपल्याबरोबरचे सहकारी आनंद निर्माण करत असतील, गप्पा गोष्टी असतील, अनेक प्रकारच्या आठवणींना उजाळा देत आपण तो प्रवास करत असू, तर तो प्रवास खूप लवकर संपल्यासारखा आपल्याला वाटतो. आणि तेच जर आपल्याबरोबर कोणी नसेल, कुठल्या तरी विचलित झालेल्या घटनेने आपलं मन क्षुब्ध असेल,
कुठल्या तरी प्रसंगासाठी म्हणून आपल्याला लवकर एखाद्या ठिकाणी पोहोचायचं असेल तर त्यावेळेला एक एक क्षण देखील त्या प्रवासाचा फार मोठा वाटू लागतो. छोटंसं अंतर पार करणं देखील अत्यंत अवघड वाटू लागतं. अशी ही काळाची सापेक्षता असते. गोस्वामीजींनी देखील प्रभू रामचंद्रांना या 1/4 चौपाईच्या आधाराने लंकेमध्ये पोहोचवलं, कारण वानरांचा उत्साहच एवढा प्रचंड होता. वानरांचा आनंद, या वानरांच्या चाललेल्या वेगवेगळ्या प्रकारच्या मर्कट लीला, आणि त्यामुळं प्रभू रामचंद्रांना या सेतूवरून जाण्याचे कष्ट तर जाणवले नाहीतच, परंतु तो वेळ देखील अत्यंत झटदिशीने उडून गेल्यासारखं गोस्वामीजी आम्हाला या चौपाईच्या आधाराने सांगतात. बघा, आता रामेश्वर पासून लंकेचं अंतर असं म्हटलं जातं की साधारणतः 30-40 किलोमीटर अंतराचा हे सेतू आहे. आणि 30-40 किलोमीटरचं अंतर या समस्त एवढ्या मोठ्या वानर दळाला घेऊन उतरायचं म्हणजे अगदी आजच्या काळानुसार जरी आपण विचार केला तरी साधारणतः 8-10 तास चालण्याचा हा उपक्रम असेल. परंतु गोस्वामीजींनी एक क्षण देखील आपल्याला या चौपाईच्या वाचनासाठी लावला नाही. याचं उत्तर एकच आहे, आणि तो म्हणजे या समस्त वानर दळामध्ये संचारलेला उत्साह, आनंद. गोस्वामीजी म्हणतात, कही न जाई कपी जूथ पभीरा. अशा रीतीने या सेतूवरून सगळेजण सुबेल पर्वताच्या जवळ अवतीभोवती या लंका नगरीच्या बाह्य सीमेवरती येऊन उतरलेले आहेत. या समस्त वानर आणि अस्वल दळांची एवढी प्रचंड गर्दी या समुद्रकिनारी झालेली आहे. सेतूवरून जसे जसे ते पार करून लंकेमध्ये उतरत होते तसं तसं या लंकेची भूमी या समस्त वानर दळांनी व्यापली जाऊ लागली. प्रभू रामचंद्रांच्या निवासाची सोय करण्यात आली. प्रभू रामचंद्रांनी उत्तम भूमी बघून तिथं आपला डेरा ठेवलेला आहे. आणि मग सगळ्या वानर दळाला त्यांनी सूचना दिली की आपण आता खूप श्रम केलेले आहेत. हे सेतू निर्मितीचं एवढं मोठं कार्य आपण केलं, तत्पश्चात एवढं अंतर आपण सर्वजण चालत आलेलो आहोत. या समुद्रामध्ये जरी एवढं प्रचंड जल असलं तरी ते जल खारं आहे. तुम्हाला वाटेमध्ये कुठल्याही प्रकारचा खाद्य देखील मिळालेलं नाही. त्यामुळं आता सकल कपिन कहूं आय सुदीन्हा, खाऊ जाई फल मूल सुहाय, सुनत भालू कपी जह तह धाये. प्रभू रामचंद्रांची ही संवेदनशीलता आहे. स्वतःच्या निवासाची व्यवस्था झाली म्हणून स्वतःच्या सुखामध्ये जो रममाण होतो तो सामान्य जीव आहे, परंतु इथं प्रत्येक आपल्या सेवेकऱ्याचं ज्याला जाणीव आहे, ज्याला ही संवेदना आहे, असे प्रभू रामचंद्र आपल्या समस्त वानर दळाला सांगतात की आता तुम्ही जा. अवतीभोवती अनंत फळांच्या बागा आहेत. त्या फळांच्या बागामध्ये जाऊन मनसोक्त जेवढं पाहिजे तेवढं मूल आणि फळ तुम्ही खाऊन तृप्त व्हा. हे ऐकताच समस्त वानर दळ अत्यानंदाने प्रभू रामचंद्रांच्या आज्ञेनुसार या फळांच्या भक्षणासाठी निघालेलं आहे. आणि प्रभू रामचंद्रांची शब्दाची ताकद तर बघा. सब तरुत फरे राम हित लागी, ऋतु ऋतु राम गती त्यागी. बघा, फळ फळावळ येण्याची देखील आपल्याप्रमाणे एक ऋतूची पद्धत आहे. साधारणतः चैत्रामध्ये आपल्याकडं आंब्याला मोहर आलेला असतो, त्यामध्ये सुंदर ही आंब्याची लगडलेली फळं आपल्याला दिसू लागतात. पावसाळा ऋतू सुरू होण्याच्या तोंडावरती आपल्या घराघरांमध्ये जांभळाचे जर वृक्ष असतील त्यावरती सुंदर जांभळाचं फळ आपल्याला दिसतं. प्रत्येक फळाचा एक ऋतू ठरलेला आहे. प्रभू रामचंद्रांचं हे एवढं मोठं सैन्य आलेलं आहे. एवढ्या मोठ्या सैन्याला इथं फळ फळावळ मोठ्या मुबलक प्रमाणामध्ये उपलब्ध करून देणं गरजेचं होतं. प्रभू रामचंद्रांच्या शब्दाने त्यांच्या सेवेमध्ये रत असलेल्या या वानर अस्वल दळांसाठी या वृक्षांनी आपला ऋतू बघितला नाही, आपला बेऋतू बघितला नाही, आपला फळ फळावळ देण्याचा हा ऋतू आहे की नाही हा प्रश्न त्यांच्या समोर पडला नाही. सगळी झाडं
वेगवेगळ्या प्रकारच्या वृक्षांनी लगडली गेलेली आहेत आणि प्रचंड प्रमाणामध्ये या फळफळावांचा उगम केवळ एका प्रभू रामचंद्रांच्या शब्दाने झालेला आहे. सज्जनो, ही काय गोष्ट आहे? हे नेमकं कसं घडतं? आपण म्हणाल की अहो, हे तर रामायणातल्या गोष्टी आहेत. हे वानरांसाठी कदाचित घडलं असेल. प्रभू रामचंद्रांच्या शब्दाने या गोष्टी घडल्या असतील. अर्थात ज्यांनी गोंदवल्यामध्ये कधी सेवा केली नाही, ज्यांनी कधी सद्गुरूच्या घरामध्ये अपार कष्ट करून तत्पश्चात भोजन प्रसाद घेतला नाही, त्याला या सगळ्या गोष्टी अतर्क्यच वाटणार. गोंदवल्यामध्ये आम्ही सर्व मंडळी जी सेवेला सुरुवातीला असायचो आणि आजही जी मंडळी या सेवा प्रांतामध्ये आहेत, त्यांना प्रभू रामचंद्रांच्या या सेवेचं फळ काय असतं याची कल्पना येईल. गोंदवल्यामध्ये प्रत्येकाचा श्री महाराजांच्या चरणी भाव आहे. अहो, साधं उन्हाळ्यामध्ये आंब्याचं फळ आलं की आंबा हा ट्रकच्या माध्यमातून गोंदवल्याला पाठवला जातो. इतका प्रचंड आंबा येतो की त्या आंब्याचे कितीही वेळा जरी रस करून संपवण्याचा प्रयत्न केला तरी तो आंबा संपत नाही. आपल्यापैकी अनेकांनी ते अनुभव घेतलेले आहेत. पूज्य बाबांची शिबिरं असायची 80-90च्या काळामध्ये. त्यावेळेला बाबांच्या शिबिरामध्ये असलेला हा आनंदोत्सव अनेकांनी अनुभवलेला आहे. अमृत महोत्सव, 75वी पुण्यतिथीचा उत्सव, यामध्ये अनेकांनी जो आनंद अनुभवला, जी विपुलता या गोंदवल्याची अनुभवली, त्याच्या स्मरणांमध्ये आजही त्यांच्या डोळ्यांमध्ये अश्रू उभे राहतात. आजही जेव्हा गोंदवल्यामध्ये 10 दिवसाचा पुण्यतिथीच्या महोत्सवाला आपण राहतो आणि 10 दिवस दररोज एक पक्वान्न पोटभर आलेल्या प्रत्येकाला जेव्हा खायला घातलं जातं, तेव्हा लक्षात येतं की या रामसेवेचं फळ काही औरच आहे. अहो, आजच्या काळामध्ये जेव्हा महागाई ही एवढ्या प्रचंड प्रमाणामध्ये आहे, अशा काळामध्ये देखील अत्यंत निरपेक्ष भावनेने आलेल्या गेलेल्या प्रत्येकाला पोटभर खायला घालणं, यामध्ये कुठलंही मानवी कर्तृत्व नाही. हे या प्रभू रामचंद्रांचं ब्रीद आहे की जो नाम घेतो हीच त्यांच्यासाठी सर्वोत्तम सेवा ठरते. जो त्यांच्या गृही सर्व प्रकारच्या सेवा अत्यंत मनापासून करतो, ती त्यांना विशेष प्रिय आहे. आणि मग अशा त्यांच्या आलेल्या सेवेकऱ्यांसाठी, अशा त्यांच्या आलेल्या साधकांसाठी, अशा त्यांच्या भक्तांसाठी प्रभू रामचंद्रांच्या शब्दाने ज्याप्रमाणे ऋतू बेऋतू न पाहता हे सर्व वृक्ष ही फळ फळावळ ज्या पद्धतीने बहरली, त्या पद्धतीने सज्जन हो, श्री महाराजांच्या दारामध्ये देखील सेवेकऱ्यांना जणू काही श्री महाराज कडेवरती घेऊन नाचावेत अशा पद्धतीने आनंदोत्सव साजरा करत असतात. त्यांच्या कल्पनेच्या पलीकडे सुख त्यांना या सेवेचं श्री महाराज देऊन देत असतात. या सगळ्या अनुभवाच्या गोष्टी आहेत. या गोष्टी शब्दाच्या आधाराने कितीही सांगितल्या तरी ज्याने त्या गोष्टींची कधी चव चाखली नाही, त्याला त्याची खोली, त्याची गुह्यता कळूच शकणार नाही. अहो, कोण कुठलं मला आठवतं, गोंदवल्यामध्ये आम्ही पाईपलाईनचे जेव्हा काम करत होतो, बऱ्याच वर्षापूर्वीची गोष्ट आहे, 2003, 4, 5 सालची गोष्ट असेल कदाचित. माझे काही कामगार इथून जायचे, ड्युटी संपून गुरुवारची सुट्टी असायचे आणि त्यामुळे मग दिवस रात्र काम करून पुन्हा ड्युटीसाठी परत यायचं. म्हणून एकदा गेले कामाला की थांबायचेच नाहीत. आणि गोंदवल्याला जेवणाच्या वेळा या ठरलेल्या असतात, प्रसादाच्या वेळा ठरलेल्या असतात. कामगारांना काही कल्पना नसायची, ते आपली कामं करत राहायची. त्यानंतर त्यांचं भोजन वगैरे झाल्यानंतर पुन्हा रात्री ते कामाला लागायचे. तरुण मुलं एवढं काम करायचे आणि त्यामुळं रात्री अपरात्री देखील त्यांना भूक लागायची. मग काय करायचं, इकडे तिकडे बघायचे, परंतु मंदिराचे दरवाजे बंद, स्वयंपाकघर बंद. एक दिवशी माझा एक कामगार मला सांगत होता, म्हणे वहां पे बहुत बड़ी कोई शक्ति काम करती है. म्हटलं का रे बाबा, काय झालं? म्हणे अहो, मला खूप रात्री भूक लागली. म्हटलं मग?
म्हणे मला माहिती होतं की स्वयंपाकघराच्या दिशेने काहीतरी मिळेल म्हणून मी तिकडे गेलो, तर सगळी निजानीज झाली होती. रात्रीचे 2 वाजून गेले होते. तर मी बघितलं की तिथं एक फ्रीज होतं आणि त्या फ्रीजचा दरवाजा उघडा होता. म्हणून मी सहज बघितलं की फ्रीजमध्ये काही खायला आहे का, तर एक पूर्ण बादली दह्याने भरलेली मला दिसली. माझं मन गेलं आणि ती बादली मी उचलून घेतली. आम्ही 4-5 जण होतो. 4-5 वाट्या घेतल्या. तेवढ्यात आमच्या गोंदवल्याचे एक जुने सेवेकरी होते, आमच्याबरोबर कामामध्ये बरीच मदत करायचे आम्हाला, सुधीर कुलकर्णी नावाचे. गेले बिचारे आता कॅन्सरनी. त्यांनी बघितलं की कामगार भुकेले आहेत. पटकन धावत गेले आपल्या खोलीमधून आणि अर्धा किलो साखर घेऊन आले आणि त्या घट्ट दह्यामध्ये ही साखर घालून रात्री 2-2:30च्या दरम्यान कामगारांनी या दह्यावरती यथेच्छ ताव मारला. पोटभर दही खाल्लं. म्हणाले कधी बाप जन्मामध्ये एवढं सुंदर दही खाल्लं नव्हतं. श्री महाराज कधीच कोणाची सेवा ठेवून घेत नाही. हे वानर दळ आहे त्यांचं. या प्रत्येक आलेल्या वानरावरती त्यांचं प्रेम आहे. अशा या श्री महाराजांच्या सेवेमध्ये अनेकांना त्यांच्या कल्पनेच्या पलीकडे सुख श्री महाराजांनी दिलेलं आहे. तनु कष्टवी त्यासी आनंद देते. प्रभू रामचंद्रांच्या सेवेमध्ये या वानरांनी, अस्वलांनी अपार कष्ट घेतले आणि त्यामुळे प्रभू रामचंद्रांनी केवळ आपल्या शब्दांच्या आधाराने आपल्या या निजशक्तीला जणू काही सूचना दिली की माझी मुलं थकलेली आहेत, हे माझं वानर, माझं हे अस्वलदळ या माझ्या कार्यामध्ये थकलेले आहेत, त्यांच्यासाठी तू विपुल अशी फळफळावळ निर्माण कर. सज्जनो, प्रभू रामचंद्रांच्या सेवेचं देखील फळ असंच आहे. आपण करावी थोडीशी सेवा आणि जणू काही आपलं झोळी फाटूस तर आपल्याला भिक्षा मिळावी, त्याप्रमाणे आपला रामराया त्या सेवकाची, त्याच्या कष्टांची त्याला परतावा देत असतो. जिथं कुठलाही व्यवहार नाही, जिथं कुठल्याही गोष्टीच्या बद्दल हिशोब नाहीत, आलेला जीव माझा आहे, त्याने केलेल्या सेवेचं मोल मी काय देऊ त्याला. जो संपत्ती शिव राव नहीं, दिनी दिये दसमात, सोई संपदा विभीष नहीं, सकुची दीन ही रघुनाथ. अत्यंत संकोचवश प्रभू रामचंद्रांनी विभीषणाला लंकेचं राज्य देऊन टाकलं. असं हे प्रभू रामचंद्रांच्या सेवेकऱ्यांना आयुष्यामध्ये मिळणारं मोल आहे. त्यामुळं रामाची सेवा करा, त्यामुळं त्याचं नाम घ्या, त्यामुळे त्याचं कार्य करा. जीवनामध्ये तुम्हाला कधीच काही कमी पडणार नाही, हे मी माझ्या सद्गुरूंच्या साक्षीने आपल्याला सांगतो. ते तुमच्या जीवनातल्या प्रत्येक गोष्टीमध्ये आनंद भरून टाकतील. जणू काही तुमच्या प्रत्येक कृतीचा ते उत्सव करून टाकतील. बघा, गोंदवल्याच्या अनेक साधकांचा असा अनुभव आहे की मानस पूजेमध्ये ते जे श्री महाराजांना नैवेद्य दाखवतात, एखादा दिवस अलीकडं पलीकडं, परंतु मानस पूजेमध्ये असलेला श्री महाराजांना दाखवलेला नैवेद्य त्यांना त्या दिवसभरामध्ये किंवा पुढील दिवशी कुठल्या ना कुठल्या तरी स्वरूपामध्ये परत मिळतो. जणू काही सद्गुरूंचं हे उच्छिष्ट प्रसाद रूपाने त्यांच्यापर्यंत येतं. जणू काही श्री महाराज सांगतात की तुझी पूजा माझ्यापर्यंत पोहोचली आहे बाळा, ही त्याची पावती आहे तुझ्यासाठी. सगळं संवेदनेचं राज्य आहे हे. असे हे माझे प्रभू रामचंद्र त्यांच्या या सेवेकऱ्यांसाठी ऋतू बेऋतू न पाहता समस्त झाडांना फळफळावानी लगडून टाकतायत आणि एक आनंदोत्सव तिथं साजरा करतायत. सर्व वानरदळ अस्वलदळ खाई मधुर फल बिटप हलावही, लंका सन्मुख शिखर चलावही. इथं देखील वानरदळ झाडांना हलवतंय, झाडांची ही वृक्ष हलवून त्यामधून असलेली ही मधुर फळं खातायत. ती मधुर फळं खाता खाता दिसणाऱ्या पर्वत शिखरांकडे ते पाहतायत आणि त्या पर्वत शिखरांना आनंदोत्सव साजरा करता करता उन्मळून काढतायत आणि लंकेच्या दिशेने जणू काही त्यांना फेकायला सुरुवात केलेली आहे. प्रभू रामचंद्रांच्या कृपा प्रसादाने प्राप्त झालेली ही फळं आहेत. जगातल्या कुठल्याही प्रोटीन किंवा कुठल्याही न्यूट्रिशन फूडला देखील
हरवून टाकावं असं सद्गुरूच्या घरच्या अन्नाचा एक कणाचं महत्व आहे बघा. तुम्हाला तो प्रसाद एक विलक्षण बळ प्रदान करतो. अशा या प्रसादाच्या आधाराने जणू काही या त्रैलोक्यावरती राज्य गाजवावं असं विलक्षण सामर्थ्य त्या जीवाला प्राप्त होत असतं. समस्त वानरदळ अशा पद्धतीने आनंदोत्सव साजरा करतंय, फळं खातंय, वृक्षांना हलवतंय, पर्वत शिखरांकडे घेऊन लंकेच्या दिशेने त्यांना फेकतंय. आणि मग जर कुठले राक्षस चुकून माकून या वानरांच्या तावडीमध्ये सापडले तर त्याचे काय हाल होत असतील हे आपणच विचार केलेला बरा. गोस्वामीजी म्हणतायत, जह कहूं फिरत निसाचर पावही, घेरी सकल बहु नाच नचावही. अहो, हे लंका राक्षसांचं राज्य आहे, त्यांचं घर आहे. त्यांच्या घरामध्ये खरं तर हे वानर आणि अस्वल पाहुणे म्हणून गेलेले आहेत. ज्या वानरांच्या आणि अस्वलांच्या आगमनाने रावणाने मंदोदरीला सांगितलं होतं की जो मरकट आवय कटकाई, जिय ही बिचारे निसीचर खाई, त्या राक्षसांची काही जण या वानरांच्या हातामध्ये सापडतायत लंकेच्या बाहेर. आणि या राक्षसांना घेरून हे वानरदळ जणू काही त्यांना नाचवत आहेत. आपल्या दातांनी त्यांचं नाक कान कापून टाकतायत. आणि जेव्हा ते आकरंदू लागतात तेव्हा ते म्हणतात, आम्ही तुला जिवंत सोडतो एका अटीवरती, सांग प्रभू रामचंद्रांचं नाम घे, म्हण प्रभू रामचंद्र हे सर्व ब्रह्मांडाचे नायक आहेत, गा त्यांचं सुयश, त्यांची कथा गा. अशा पद्धतीने ते वानर या राक्षसाकडून प्रभू रामचंद्रांचं नामस्मरण करून घेत आहेत आणि त्या बदली त्याला जीवानिशी मारत नाहीयेत. प्रभू रामचंद्रांचं सुयश या वानरांनी राक्षसांकडून देखील गाऊन घेतलं. आणि अशा पद्धतीने जे राक्षस या लंकेच्या बाह्य विभागामध्ये रक्षणासाठी होते किंवा कुठल्याही पद्धतीचं ज्यांच्याकडे गुप्तचर यंत्रणेचं कार्य होतं, जेव्हा ते अशा या वानर दळाच्या हल्ल्यामध्ये सापडले गेले तेव्हा सर्वजण त्या भागामधून बाहेर पडले आणि सगळे मुख्य लंकेच्या आतमध्ये जाऊन शिरले. जिन कर नासा कान निपाता, तिन रावण ही कही सब बाता. रावणाच्या नशिबामध्ये जणू काही कान आणि नाक कापलेले राक्षसच बघणं राहिलं होतं. काही काळापूर्वी शूर्पणखा आली आणि आता एक एक लंकेमधले राक्षस आधीच दिसायला विद्रूप आणि त्यामध्ये कान आणि नाक कापल्यामुळं आणखीन भयावह असे दिसणारे रक्तबंबाळ झालेल्या स्थितीमध्ये रावणाच्या समोर जाऊन उभं राहतायत आणि रावणाला सगळा समाचार सांगतायत, अहो बाहेर लंकेच्या अजिबात जाता येण्याची वेळ राहिलेली नाही. अहो ते काय वानर आहेत का कोण आहेत? नाचवतायत काय, रामाचं नाव काय घ्यायला लावतायत, त्याची कथा काय गायला लावतायत आणि एवढं करून आमचे कान आणि नाक कापून आमच्या हातामध्ये देत आहेत. बघा सज्जनो, कान आणि नाकाचं आपण महत्व शूर्पणखेच्या या झालेल्या प्रसंगामध्ये अभ्यासलं. कान याचा अर्थ श्रुती, श्रुती याचा अर्थ वेद, ज्यांच्या कानांना वेद आवडत नाही. आणि नाक याचा अर्थ स्वर्ग, ज्यांच्या मनामध्ये स्वर्गाधिक गोष्टींसाठी कुठलंही पुण्यकर्म करण्याची इच्छा नाही आणि ज्यांच्या कानांना कुठल्याही प्रकारचे वेद, धर्माचे ग्रंथ हे अजिबात आनंद देत नाहीत, असे कान आणि नाक या राक्षसांचे ठेवण्याची योग्यता नाही हे जाणून या वानरांनी त्या दोघांनाही छाटून त्यांना रावणाकडे पाठवलेलं आहे. आणि मग असा हा रावण या सगळ्या येणाऱ्या आपल्या गुप्तचरांना पाहतोय. सुनत श्रवण बा रिधी बंधाना, दसमुख बोली उठा अकुलाना. रावण आजपर्यंत स्वतःच्या साम्राज्यामध्ये कधी अशा कुठल्या शत्रूला सामोराच गेला नव्हता. आजपर्यंत रावणाने इतरांवरती हल्ला करावा आणि इतरांनी घाबरगुंडी होऊन कुठेतरी दडून बसावं हे समस्त या रावणाचं चरित्र होतं. आज पहिल्यांदा तेही कोणीतरी वानर, अस्वल आणि मनुष्य रूपाने या लंकेवरती चाल करून आलेलं आहे. आणि जे या रावणाचे मोठे मोठे खंदे राक्षस होते त्या राक्षसांचं नाक आणि कान कापून लंकाधिपतीकडे त्याला परत पाठवून दिलं जातंय. आणि एक नाही दोन नाही, गोस्वामीजी लिहिताय, जिनकर नासा कान निपाता, अशा अनेक जणांचे नाक आणि कान कापले गेले.
आणि ते जसे जसे रावणाच्या समोर यायचे, गोस्वामीजी लिहितात, सुनत श्रवण बा रिधी बंधाना, दसमुख बोली उठा कुलाना. अरे हे आले कसे बाबा एवढे वानर लंकेमध्ये? आत्ता तर समुद्राच्या पलीकडे होते, काही वेळामध्ये समुद्राच्या इकडे एवढी मोठी संख्या आली कशी? तेव्हा या कान आणि नाक कापलेल्या गुप्तचरांकडून वार्ता कळते की एक खूप मोठा सेतू समुद्रावरती बांधला गेला या वानरांकडून, या अस्वलांकडून. काय? वानर आणि अस्वलांनी समुद्रावरती सेतू बांधला? माझा विश्वास बसत नाहीये. रावण अत्यंत भयभीत झालाय अंतःकरणामधून, कारण त्याचे हे सगळे राक्षस हे त्याच्याच ताकदीचे होते, त्याच्याच तोडीचे. परंतु अशा राक्षसांना वानर आणि अस्वल अशा पद्धतीने नाचवतायत, अशा पद्धतीने बेबस करतायत, हे रावणाने बघितलं. खरदूषणाचा वध झाल्यापासूनच जणू काही रावण अंतरंगामध्ये हल्ला होता. परंतु अहंकार हा जसा स्वाभाविकपणे आपला पराभव मान्य करत नाही, तो पुन्हा पुन्हा चिवटपणे उभा राहतो, त्या पद्धतीने रावण देखील एवढ्या वेळेला समाचार मिळूनही आपल्या अहंकाराला सोडू शकत नाहीये. आतमध्ये अहंकार काही क्षण विकल होतो, तेव्हा भीतीचं साम्राज्य रावणाच्या हृदयात तयार होतंय. परंतु एवढ्याने रावण सुधारणं शक्य नव्हतं. अशा रीतीने रावण जेव्हा आपल्या या समस्त राक्षसांचं अशी झालेली विद्रूप अवस्था पाहतो, त्यावेळेला तो म्हणतोय की बांध्यो बननिधी नीरनिधी जलधी सिंधू बारीस, सत्य तोय निधी कंपती उदधी पयोधी नदीस. बघा कशी गंमत आहे. रावणाला 10 तोंड आहेत, परंतु त्या 10 तोंडांपैकी तो एका वेळेला एकाच तोंडाने बोलायचा. गमतीने ते विनोद असायचे ना आपल्या लहानपणी, की सगळेजण रावणाला म्हणतात की रामाला शरण जा, रामाला शरण जा. तेव्हा रावण म्हणतो, अरे मलाही जायचंय, पण कुठल्या तोंडाने जाऊ म्हणे त्याच्याकडं. ही आपली जशी म्हण असते ना, त्या पद्धतीने हा दशमुख या 10 तोंडांच्या आधाराने एकच शब्द उच्चारतोय, परंतु प्रत्येक तोंडाने या समुद्राचं वेगवेगळं नाव घेतलंय. बघा, बांध्यो बननिधी नीरनिधी जलधी सिंधू बारीस, सत्य तोयनिधी कंपती उदधी पयोधी नदीस. ही साधारणतः 10 नावं रावणाच्या 10 मुखांनी एकाच वेळेला उच्चारलेली आहेत. हे समानार्थी शब्द, आणि यातून एकच गोष्ट स्पष्ट होते की रावण आतून घाबरलेला आहे. मनुष्य अस्वस्थ केव्हा होतो, अस्थिर केव्हा होतो? ज्या वेळेला भीती त्याच्या अंतरंगामध्ये प्रवेश करते. असा हा रावण आतून घाबरल्यामुळं एकाच वेळेला आपल्या या 10 मुखांनी बोलून बसला. एकाच या समुद्रावरती बांधलेल्या सेतूला या 10 नावांच्या आधाराने उच्चार करून गेला आणि आपल्या समोरच्या गुप्तचरांना म्हणतो की काय, खरंच समुद्रावरती सेतू बांधला? खरंच या नीरनिधीवरती, जलधीवरती, सिंधूवरती, बारिशवरती, तोयनिधीवरती, कंपतीवरती, उदधीवरती, पयोधीवरती हा सेतू बांधला गेला, हे खरंय? अशा या रावणाची झालेली ही अस्वस्थता, ही अस्थिरता, सज्जनो, त्यातील पुढील कथाभागाचं चिंतन आपण उद्याच्या कथाप्रवाहामध्ये बघूयात. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.